समारंभाचे वडाम शिष्टांचा निवृत्त समारंभ त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कदम सर आज उपस्थित वडाम शिष्टांचे आरोग्य स्टाफमधले आपले सगळे येणे समजून घ्या. आमच्यापेक्षा फार सिनियर त्या, पण सांगण्याची पद्धतसुद्धा चांगली होती, समजून घेण्याची पद्धत चांगली होती. आणि असा वडाम शिष्टांचा आज निवृत्त होण्यासाठी सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी एक दोन शब्द मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय कदम सर आणि आमच्या उत्सवमूर्ती वडाम सिस्टर आपल्यातून सेवानिवृत्त होणार याचं खरंच आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटतंय. आणि त्यांनी इथं बऱ्यापैकी सगळ्यांना सहकार्य करून चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना आपलंसं करून त्यात आपल्यातून म्हणजे सेवानिवृत्त होतात त्याचा अतिशय आम्हाला दुःख वाटत आहे. एवढं बोलून मी माझं भाषण सांगतो. एकत्र पहिल्यापासूनच जायचं त्यामुळं कसं सगळा संसार सगळा इतकं उत्तमच आहे त्यांचं. आणि आता आपण त्यांच्या पुढच्या आयुष्याला भरभराट त्याने सगळं काय मला तरी एवढं असं वाटतं. बघा समारंभ आहे आपल्या परळ PLC मध्ये आपण आयोजित केला. तर माझा त्यांचा संपर्क आता 2 सेवा झाले फक्त माझ्या यांच्या ह्याच्यावर. पण बाकी त्यांच्या कार्याबद्दल बोलण्यापेक्षा मला त्यांना आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सल्ले द्यायचे की कामात राहायचं. सिस्टर एवढे वर्ष काम केलं आहे, आता सेवानिवृत्त मग घरात बसून काढायचं नाही, काम करायचं, व्यायाम करायचा, चांगलं खायला प्यायचं, एन्जॉय करायचं, नातवंड आहेत, पोरं आहेत, सगळ्यांवर व्यवस्थित राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आधी कामाची सवय असते माणसाला, एकदम कामातनं सवयीतनं बाहेर पडल्यानंतर माणूस असं एकल कोंड्यासारखं वागायला लागते, तसं वागायचं नाही. हां, खुश राहायचं, आनंदी राहायचं, एकदम इकडे तिकडे जरा फिरा मस्त की भारत एवढा मोठा फिरायचं आहे तेवढं चांगलं जरा. हां, आणि एन्जॉय करा, खुश राहा. हां, चालतं बस एवढं बोलतो. प्राथमिक आरोग्य केंद्र पडळ या ठिकाणी सौ विद्या नारायण वडाम यांचा निरोप समारंभ संपन्न होत आहे. यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर साहेब, तर तुमचा कर्मचारी स्टाफ, तर आज आयोजित केल्यामुळे मला वाटतं आज 30 तारीख त्यांची निरोप समारंभ शेवटची तारीख एप्रिल महिन्याची 30 तारीख. तर मला वाटतं त्यांची सेवा 38 वर्षी झाली. या 38 वर्षी सेवेमध्ये त्यांनी घर सांभाळून सेवा अतिशय चांगल्या प्रकारे केली. त्याचबरोबर आम्हाला घरच्या लोकांना किंवा मुलांना किंवा स्टाफमध्ये त्यांचं काम जे आता ऐकतोय ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. तालुक्याला सुद्धा मला वाटतं त्यांनी काम केलं, अतिशय चांगलं केलं, म्हणजे ऐकण्यात मिळतं की त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर बाजारभाव या ठिकाणी जवळजवळ 25 वर्ष एका ठिकाणी बाजारभाव आहे PLC त्या अंतर्गत 25 वर्ष जवळ आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणी. आणि त्यानंतर आता ह्या भागामध्ये आपण आलो आणि तिथं आमचं गाव जवळच माझगाव, पण राहायला मिळतं फुलेवळीमध्ये आहे. आता त्यांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. आणि त्याचबरोबर माझगाव, त्याचबरोबर आमचं लग्न मला वाटतं 91 झालं. आमची परिस्थिती तशी गरिबीची होती, पण ते संसारामध्ये मला मिळाल्यानंतर आमची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे झाली. कारण आम्ही आता जवळ अतिशय चांगली प्रगती केलेली आहे कारण आमच्या दोघांच्या सर्व्हिसमुळे. त्याचबरोबर आमची 2 मुलं आहेत. एक मुलगी शिक्षक म्हणून कोकणामध्ये आहे, आता सध्या मला वाटतं की सामाजिक ती STDFत होती, पण STDFमधून आता तिला काय शिक्षक म्हणून नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात मिळाले. साखरपा या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे. त्याचबरोबर आता मुलगा आमचा इंजिनियर आहे, मुलगी पण सुनबाई पण इंजिनियरच आहे. तर आमचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे आहे. आणि त्यानंतर मी मला वाटतं शिक्षक म्हणून काम केलं, जवळजवळ 35 वर्षे 9 महिने सेवा केली. रिटायर्ड मला 3 वर्षे 4 महिने झाले. आणि या सेवेमध्ये आम्ही दोघांनी एका केलेलं काम, कोणतंही काम असू दे, मग माझं शाळेत असू दे, त्यांचं आरोग्य बघत असू दे, अतिशय झोपून आम्ही काम केलेलं आहे. आणि इथून पुढे काय आता डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणे, कारण आपण कामामध्ये राहिलं पाहिजे. काय मॅडमचं इथून पुढचं आयुष्य सुखी समाधानी भरभराटीचं आणि समाधानी जावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. आरोग्यदायी आरोग्याचं आयटम आरोग्याने जाणार 100%. तर त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तालुक्याला गेल्यापासून थोडंसं बोलायला हे झाले. माझ्या अध्यक्ष कदम सर यांची ओळख मला आताच झालेली आहे. परवा पण मी एकदा आलेलो त्यावेळेला एक थोडीशी त्यांनी ओळख करून दिली. पण माझी सुरुवात सर 1987ला परळी लिहिण्याला झाली. तर परळी लिहिण्याला फक्त एकच गाडी 10 वाजता असायची, त्यानंतर परत गाडी नसायची. मी राहायलाच होते तिथं.
मग 3 वर्ष केली. माझी आई वगैरे आली तर 10 वाजता आले की दुसऱ्या दिवशी जायला तिला गाडी, कारण परत नसायची. तिथे मी 3 वर्ष केले. मग माझ्या आईच्या प्रयत्नानं, म्हणजे माझी आई अशिक्षित, पण DH ऑफिसला जाऊन बसून DH वर भात लावले सर होते, त्यांनी सांगितलं की बाबा नाही, माझी मुलगी एकटीच आहे, आमची परिस्थिती अशी आहे आणि तिला जवळ कुठेतरी जा. मग सरांनी मला दिलं कुठं, मांजरे, म्हणजे आगीतनं खोपाट्यात दिल्यासारखं झालं. मांजरे PSC मध्ये ते पांढरे पाणी काहीतरी होतं, तिकडे मिळालं. परत मग आईला म्हटलं अगं असं असं तू बदली केलीस, ती केलीस, कुठं केलीस इकडं, तर मग ते असं झालं थांब म्हणले आणि परत जातो. भातलावडे सरांच्या इथं परत जाऊन बसली ती अशी अंगठी भाजू. मग ती तशी बसल्यानंतर परत सरांच्याकडे गेली. म्हणले सर तुम्ही करा म्हणून येत आहे, परत नाही म्हणून येत आहे, काय करा, नोकरी करा नाही तर सोडून द्या, परत मी काय बदली करणार नाही. मग आई आमची आली आता काय करायचं म्हणून. मग ते नगरसेवक लक्षपूरमध्ये होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो. ते म्हणले असे म्हणलं, ते एकच फोन लावला त्यांनी, लगेच त्यांनी सांगितलं या इथं बदलून देतो. मग ते लगेच बदलून दिलं मला. आळत्याला मी परत 3 वर्ष केली लग्नाच्या आधी. मग आळत्याला मी गेल्यानंतर माझं लग्न झालं. त्यानंतर मग एक बाळ झालं मला, मुलगी 92ला. मग किसरूला मी हजर झाले. किसरू आपले बाजार PSC किती 93ला. 93 पासून ते मी जवळजवळ 2018 पर्यंत पन्हाळा तालुक्यामध्ये सर्व्हिस केली. मग 18 नंतर मी ह्याला गेले वडणगे PSCला. बाजारभोगामध्ये पण केली सर. बाजारभोगा किसरूमध्ये 3 वर्ष केली. म्हणजे बघा, आळते 3 वर्ष, परळीने 3 वर्ष, किसरूला 3 वर्ष. पण हेडक्वार्टर PSC बाजारभोगामध्ये मी 12 वर्ष केली. त्यावेळेला माझा मुलगा झाला तिथंच. मुलगीचं माझं लहान शिक्षण होतं, पहिलीपासून ती DED पर्यंत तिथंच झालं. आणखी मुलग्याचं पण माझ्या 7वी पर्यंत झालं. त्यानंतर मग तिचं पण डिलिव्हरी त्यावेळेला भरपूर होतं. त्या सर 2-2-3-3 एक द्यायला येत होते. परत सर त्या मग तिथं भरपूर लोकांचं पण सहकार्य चांगलं लाभत होतं आपल्या हे. आणि मी राहायलाच तिथं होते, कारण मिस्टर तिकडे किसरूला सर्व्हिसला होते पिसात्रीला. त्यामुळे आम्ही बाजारभोगामध्ये राहायलाच असल्यामुळं सगळ्यांची ओळख वगैरे होत होती. काम पण चांगलं होत होतं. कधीतरी मी गावी जात होते, कारण मिस्टर जर तिथंच असल्यामुळं मेमध्ये दिवाळीच्या सुट्टीलाच आम्ही गावी जात होतो. त्यानंतर मी आले पोहाळे उपकेंद्राला. 12 वर्ष आमचे मिस्टर म्हणले तुला सुट्टी कधी मिळत नाही पाहिजे त्यावेळेला. भरपूर झालं, रामाचा तप झाल्यासारखा. 12 वर्ष खालीच PSCला, आता पोहाळे घ्यायचं. मग पोहाळ्यात बदलून घेतलं, हेडक्वार्टर नव्हतं. आणि स्वाती शिस्त्र म्हणून आमच्या तिथं नवीन हजर तुमच्या व्हायला आलेल्या. मग त्या म्हणल्या, त्या नवीन आल्यावर तिथं विचारलं लोकांना सरकार दवाखाना इथं कुठे आहे पोहाळ्यात. ते म्हणले नाही, की आश्चर्य झाल्या की सरकार दवाखाना नाही, मला काय ऑर्डर खोटी मिळाली की काय. मग ते म्हणले नाही, इथं डिलिव्हरी वगैरे कुठं होतात. हां, डिलिव्हरी आमच्या इथं होतात म्हणजे. मग त्यांनी ते भाड्याचं उपकेंद्र होतं, त्यामुळे तिथं सर तिथं त्यावेळेला आम्ही हेडक्वार्टर नाही, भाड्याच्या एकाच रूममध्ये, मी दुसरीकडे राहत होती, भाड्याची रूम वेगळी होती. तर तिथं मी 26 डिलिव्हरी केल्या एका वर्षात. मग त्यामुळे ती स्वाती शिस्त्र पण एकदम परफेक्ट झाली डिलिव्हरीला, की आता कुठेही कमी पडणार नाही. किसरूनंतर परत पोहाळेनंतर परत पाटपणाला तिथं मी 4 वर्ष काढली. आणखीन पाटपणा असं गाव आहे की 4ही बाजूनं पूर येतो नदीला, मधीच राहायला लागत होतं. पुरातनं मला जवळजवळ 3-3 आठवडे तिथं राहायला होते, इतका पूर होता. आणि मग लोक आली की कोण आरोग्याचं नाही, आपण तिथं बोलले नाही काही होईना, रेफर का करणं, आपण स्वतः तिथं पाहिजे. मग मी तिथं 15-3 आठवडे राहत होते. मग आमचे रामा पाटील शिक्षक म्हणून होते आमच्या भाऊकीतले पाहुण्यांच्यातले, त्यांच्या घरी राहत होते. आणि त्यानंतर मग माझ्या मुलगीची डिलिव्हरी जुलैमध्ये होत होती, 2018 जुलैला. मग आता काय करायचं, जर तिथं राहिले तर मला सुट्टी मिळणार नाही, मुलगीची तरी डिलिव्हरी, आपण सगळ्या मुलींची डिलिव्हरी करतो आणि माझ्या मुलगीच्या वेळेलाच आपण नाही. मग त्यावेळेला मी काय केलं, सरळ अर्ज दिला. आणि मग इथं कुठं मिळण्यापेक्षा म्हटलं परत अडकून राहण्यापेक्षा सरळ मी वडणगे PSCला गेली. आणि मग तिथं मला लगेच रजा भेटली, ते जवळ असल्यामुळं, रोडवर असल्यामुळं पाण्याचा प्रश्न येत नव्हता. मग तिथून मी वडणगे झाल्यानंतर परत मी पन्हाळ्याला परत 21ला आले. ते प्रमोशन होऊन आले इथे 21ला. 2 वर्ष इथं केली. इथं पण छान मजा झालं, सगळा स्टाफ वगैरे चांगला होता. आणि आमच्या सिस्टर, कुंभार सिस्टर, संपा सिस्टर, ओतानी सिस्टर, हे आम्ही कॅम्पला असायच्या. रात्री आम्ही 2-2-3-3 वाजेपर्यंत. आणि सर पोहाळ्यात डिलिव्हरी मी ज्यावेळेला करत होती तर रात्री 12-1 वाजता मला सर, आम्ही त्यावेळेला कोल्हापूरला राहायला होतो, मग कोल्हापूरमधून 12-1 वाजता मला सोडत होते परत. आणि डिलिव्हरी झाल्यावरच मी घरी जात होतो. मग असं केलं की मला पण त्यांनी साथ दिली डिलिव्हरीच्या बाबतीत, की कधी नाही मी तू जा की मी कशी येणार, कुणाला तरी बोला, असं कधीही केलं नाही. मुलं घरी ठेवून आम्ही जात होतो.
म्हणजे कसं आणि घरी करायला कोणी नसायचं, धुणं भांडी आपला स्वयंपाक वगैरे स्वतः करून आम्ही काम केले. पण आता तेवढं होत नाही, वयाच्या मनानं थोडंसं कमी कमी होत होतं. आणि ज्यावेळेला मी पन्हाळ्याला गेले तर पन्हाळ्याचा असा होता की कुठल्याही वर्षी JSYचं काम 100% झालं नाही सर, पण यावर्षी 101% झालं JSYचं काम. त्यामुळं ते खरोखर सगळा स्टाफ तिथला पण म्हणाला की बाबा JSY काम एवढं कधी झालं नाही, त्यावेळेला आपलं पहिल्यांदा झालं, चांगलं झालं, तिथून पण चांगलं झालं. मग आता रिन्यू व्हायला पण माझी पडाळ PSC, कारण तिकडे काही डेप्युटेशन होतं. तर मला सगळ्यांनी सहकार्य केलं, कोतारी सिस्टर, परत कुंभार सिस्टर, संपा सिस्टर, गवारी मावशींच्या इथून मी राहायलाच होते खाली. कधी लागलं जेवायला वगैरे तर तिथं जात होते, त्यामुळे तो काय प्रश्नच नव्हता. दिवस रात्र मी इथं डे नाईट करायची. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीचा पेशंट आला तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वगैरे मी जात होते, कारण माझ्या पाठीमागे 2-3च लोक होती आणि यांना मेस वगैरे घेऊ शकत होतो कोल्हापूरला. म्हणजे घरचा पण प्रॉब्लेम असा नव्हता, मुलं मोठी होती आणि मला सहकार्य चांगलं मिळालं आणि सगळ्यांची साथ मिळाली. टिपुकडे भाऊ मला चार्ज घेऊन मागे लागत होते फार्मसीचा, पण मी म्हणलं मी काय घेणार नाही, कारण मी आता नवीन आहे LHVला 24 सर मला 34 वर्षानंतर मला LHVचं प्रमोशन मिळालं, कारण मध्ये ट्रेनिंग बंदच होते 10 वर्ष काहीतरी. मग 10 वर्षानंतर ट्रेनिंग मिळालं आणि मग मी प्रमोशनला इथं आली नवीन. पण मला सहकार्य सगळ्यांनी चांगलं केलं. या मावशी तरी झाडलोट करायला सकाळी मला 4 वाजता आलेला आवाज यायचा, सगळं झाड लोट पुस करून सकाळी 5 वाजता तरी त्या घरी जायचं, इतकं स्वच्छता करून त्या जायच्या. गवारे मावशी, परत आपल्या लता मावशी पण होत्या, त्यांचं सहकार्य चांगलं मिळालं. मावशी ह्या आणखी मोरे मॅडम पण होत्या त्या आमच्या, त्यांचं पण चांगलं सहकार्य मिळालं. तेवढं बोलून मी